लगेच आमदार काय म्हणते हो इथं येऊन त्यांनी कधी निवडून आले तर शिनामाडाला भेट दिली का दिली का शिनामाडा जॅकवेल कसं आहे बघितलं का येऊन काल जो विद्यमान आमदारांनी मुद्दा मांडला की ह्या योजनेच्या किंवा ह्या प्रकल्पाची जी दुरुस्ती होते ते त्यांच्या मार्फत होते किंवा जलसंपदा विभागाच्या मार्फत होते, तर मला त्यावरती त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे काही 1.5 वर्षापासून तुम्ही आमदार आहात, तर 1.5 वर्षात तुम्ही जे काही दुरुस्ती केली किंवा त्याच्या संदर्भात तुमच्याकडे जे काही रेकॉर्ड आहे ते तुम्ही आम्हाला दाखवावं, शेतकऱ्यांना इथलं दाखवावं की तुम्ही कशा प्रकारे दुरुस्ती केली, कशा प्रकारे वेळोवेळी शेतकऱ्यांचं तुमच्याकडे कॉल गेलेत आणि त्याच्यावरती तुम्ही काय रिस्पॉन्ड केलाय, हे सगळी माहिती सर्व शेतकऱ्यांना द्यावी, म्हणजे शेतकऱ्यांनाही वाटत शिनामाडा उपसा सिंचन योजनेच्या ऊर्ध्वगामी नलिकेची जी गळती आहे ते प्रत्येक वेळी आम्ही विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून दादाच्या मदतीने ही सगळे कामं करून घेत असतो. हे पत्र एकदा दाखवा म्हणजे जनतेला शेतकऱ्यांनाही कळेल. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण कनेरगाव दहिवली या ठिकाणी जो सुरू होतोय हद्द त्या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आता माझ्यासोबत काही शेतकरी आणि पत्रकार देखील असणार आहेत. खरं तर वस्तुस्थिती नेमकी काय आहे आणि कशाबद्दल आहे हे जाणून घेणार आहोत. खरं तर काल सिनामाडा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीबाबत सोशल मीडियातून जे काही दावे प्रतिदावे केले जात आहेत त्यानुसार आज वस्तुस्थिती बघण्यासाठी पत्रकारांची टीम ही या ठिकाणी आली आणि काही शेतकरी आहेत, आता पत्रकार पण आलेले आहेत, पण शेतकऱ्यांकडून मी माहिती घेणार आहे की नेमकी सिनामाडाच्या दुरुस्तीच्या बाबतीत पाईपलाईन ज्या लिकेज होत आहेत वारंवार त्याच्या बाबतीतली नेमकी वस्तुस्थिती काय आहे, नेमकी सत्यता काय आहे ते मी जाणून घेणार आहोत. शेतकरी आपल्या सोबत असणार आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही या भागातले शेतकरी की नेमकं काय कुठल्या भूमिकेत आज तुम्ही आहात? सिनामाडा योजना सुरू झाल्यापासून आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे कारखान्याची टीम ज्या वेळेस लिकेज झाले त्यावेळेस आम्ही कारखान्यावरती संपर्क करतो. आम्हाला जलसंपदा विभाग हे माहित सुद्धा नाही, आम्ही फक्त लिकेज झालं की कारखान्यावर फोन करायचा, कारखान्यावर फोन केला की तासाभरात त्यांची टीम येते आणि दुरुस्त करून काम चालू होतं. मी काय सांगाल, तुम्ही तरुण शेतकरी आहात, काय नेमकी इथली पाण्याची परिस्थिती काय असते आणि कोण नेमकं दुरुस्ती करते? विठ्ठलराव शिंदे कारखाना दुरुस्ती करते. ही वस्तुस्थिती आहे की आम्ही बोलतोय आता नाही, तुम्हाला नाही. बोलता करतोय म्हणून? नाही, मग नाही. साधारणपणे किती वेळा लिकेज झाला असं काय आहे होतं का? 1 महिन्याला 15 दिवसाला लिकेज होत. मग नेमकं तुम्ही कोणाला संपर्क करता? डायरेक्ट गावातले लोक डायरेक्ट कारखान्यावर संपर्क बरं, करतात. आता खरं हा मुद्दा मी का विचारतोय की गेल्या परवाच सिनामाडाच्या दुरुस्तीच्या बाबतीत काही एका अधिकाऱ्यानं स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर तालुक्यातलं वातावरण अस्वस्थ झालं आणि शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत, या कनेरगाव असेल पुरजवळ का किंवा सिनामाडाची योजना जी आहे त्या दहिवली त्या भागातले शेतकरी आहेत आणि काल परवा ही सगळी यंत्रणा या ठिकाणी लावलेली आहे. ती सुद्धा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाने जे आहे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत, ट्रॅक्टर आहे, पलीकडे इंजिनवरती सगळं वेल्डिंगचं काम सुरू आहे आणि कामाचं जे दुरुस्ती जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणखी काही शेतकरी सांगा, काय सांगाल नेमकं इथली वस्तुस्थिती काय? आता इथली पाईपलाईन लिकेज झालंय, लिकेज पाईपलाईन काढणं विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखाना करतात. लोक जाऊन कारखान्यावर भेटल्यानंतर पाण्याचं वाटप सगळं इकडं तिकडं कारखाना पोचवू शकतो. या भागात कमी आहे तिकडं जाऊ द्या, एकाला बंद करा, स्वतः JCP आणून बुजून नेते ती, मागचं पाणी मोरून नेते ती, मोरचं सगळी व्यवस्था कारखाना करू शकतो. लिकेजच्या बाबतीत मला सांगा. लिकेजच्या बाबतीत तर काय नाही, फोन करोस तर येणार की लगे खाली फोन करायला लावणार, कारखान्याच्या माणसाला बी बंद करणार, येऊन उकराय चालू करतात. बरं, आता हे काम किती दिवस चालू झालंय तुम्हाला माहिती आहे का? काम माहिती आहे, परवा दिवस तर लिकेज झालं, म्हणजे आज 3रा दिवस आहे. बरं, उकरायला 1 दिवस गेलं JCPला, परत लगेच सामग्री आणून उकरून चालूच केलं. आता काल आमदार महोदयाने सांगितलं की ही योजना जलसंपदा विभाग राबवतोय, कारखान्याचा काय संबंध नाही. समजा कारखान्यानं ही दुरुस्ती करायची, आता तुम्ही म्हणलाय कारखाना दुरुस्ती करते, मग कारखान्यानं दुरुस्ती करायचं थांबवलं तर काय होईल? कारखान्यात दुरुस्त थांबवलं तर नुकसान होणार शेतकऱ्याचं, बर, कारण पाणीच मिळू शकणार नाही बर, आणि एवढं कोण ध्यान बी देऊ शकत नाही. ह्या पाईपलाईनचं लिकेज म्हणजे कसं आहे, क्षणात काय बी करू शकते. त्यांच्याकडे यंत्रसामुग्री बी तेवढीच आहे, लोक बी तेवढीच आहेत, सामान भरपूर आहे, एका क्षणात सगळं काय बी करू शकते. पण दुसरा कोणीही अद्याप शिंदे घराण्याशिवाय ही सिनेमाडा चालवू शकणार नाही, कधीच चालू शकणार. मग आता हे आमदार काल स्टेटमेंट दिले की आमदार काय म्हणते हो इथं येऊन त्यांनी कधी निवडून आले तर सिनेमाडाला भेट दिली का? दिली का सिनेमाडा जॅकवेल कसं आहे बघितलं का येऊन? अहो भैयासाहेब जॅकवेलला सेट जातात, काय झालं तरी तिथं काय असेल काय अडचणी आल्या तर लगेच यंत्रसामुग्री लावून निवारण करतात.
लय त्यांची व्यवस्था असते, त्यामुळे अडचण काय नाही त्यांची. आणि त्यांनी चालवलं तरच हे चालणार आहे आणि पुढच्या बी सगळ्या सर्व शेतकऱ्याला पाणी मिळू शकत. आणि त्यांनी जर नाही घेतलं तर चालू बंद मध्ये वाटवू शकत. मी ही योजना बंद पाडायची असं काय वाटतंय का आता पडेल? पाडणारच की, उघड काय नसताना संग्राम तयार करता ते आबत्ते ते जीवाच्या पडेल, शेतकऱ्याला पाणी पुरवते ते काय अजून काय करावं विनाकारण काय बी उठवण्यात अर्थ नाही. परिस्थिती सध्या म्हणलं तर त्यांची चांगली नेतृत्व आहे आणि ही जर त्यांनी जर नकार दिला ह्याला तर ही चालू शकत नाही. कुणी बी काय करू दे चालू शकत बाकीच्यात ही योजना चालवण्याची धमक नाही असं तुम्हाला दमक नाही. आम्ही हरित क्रांती आणि गणेश पाणी पुरवठा कारखान्यांनी चालवली ते ही चालू काम असताना त्यांनी सगळं ह्यातल्या माहिती घेतलेली आहे. त्या हरित क्रांती ही पाणी पुरवठा सगळं त्यांनी इतक्या उत्कृष्टपणे 1,13,00,000 कर्ज भरून माफ केली संस्था आणि चांगल्या पद्धतीने शेतकरी आज सुखरूप नांदतात. बरं, तुम्ही काय सांगाल नेमकं या भागातल्या पाण्याच्या परिस्थितीवरती? हे वारंवार पाईपलाईन लिकेज होते आणि त्यानंतर मग आता दावे प्रतिदावे होत आहेत. नेमकं शेतकरी म्हणून तुमच्या भावना काय आहेत? ज्यावेळेस पासून शेणामाडा चालू झालेला आहे त्यावेळेस पासून बबन दादांचं आणि कारखान्याचं सहकार्य अतिशय मोठ्या प्रमाणात ह्या ह्याला चालू आहे. त्यामुळे ज्यावेळेस लिकेज होईल किंवा ज्यावेळेस कुठलाही घोटाळा होईल त्यावेळेस अतिशय तातडीनं यंत्रसामुग्री पाठवून जेवढं लवकरात लवकर करता येईल तेवढं कारखाना करून घेतलं जातं. बरं, हे शेतकरी आपल्या सोबत आलेले आहेत, काय नेमकी वस्तुस्थिती काय सांगाल तुम्ही? हे मी देवलीचा शेतकरी आहे आणि शिनामाडा जे आहे हे इथल्या आसपासच्या जवळजवळ 200-300 एकरच्या क्षेत्राचं पूर्ण पाण्याचं नियोजन याच्यावरती आहे. आणि जेव्हापासून चालू झालं 20-30 वर्षापासून तेव्हापासून बबनदादांनी जे याचं उत्कृष्ट नियोजन केलं त्याच्यासारखं नियोजन आत्ताच्या काळात होत नाहीये. आणि हे नियोजन परत एकदा दादांनी किंवा भाईच्या माध्यमातून एकदम व्यवस्थित करून शेतकऱ्यांना वेळच्या वेळ पाणी पुरवठा केला पाहिजे. आता बऱ्याचपैकी फळबागाचे शेतकरी आहेत, ऊसाचे शेतकरी आहेत, सगळ्या प्रकारचे शेतकरी इथं आहेत. त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून एकच विनंती आहे कारखान्याला आमची की आधीसारखं जे नियोजन होतं जे पाठीमागच्या 20-25 वर्षात चाललंय त्याच प्रकारे नियोजन इथून पुढे व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे सर्व आता हे शेतकऱ्यांची. सगळे कर्मचारी वगैरे आहे, यंत्रणा लावलेली आहे, ती कोणाची? जलसंपदा विभागाची आहे का कारखान्याची? तुम्हाला काय माहिती मिळाली का? आमच्या माहितीने तर हे कारखान्यातर्फेच त्यांना पाठवलेलं आहे. भाईयांच्या माध्यमातून पाठवलेलं आहे. आदरणीय दादांनी काही सूचना दिल्या असतील भाईयांना, त्यामार्फत काम चालू असेल असं एक अधिकाऱ्यांचं किंवा सगळ्या लोकांचं म्हणणं हेच आहे की हे सगळं कारखान्याच्या मार्फत होत आहे. काल जो विद्यमान आमदारांनी मुद्दा मांडला की ह्या योजनेच्या किंवा ह्या प्रकल्पाची जी दुरुस्ती होते ते त्यांच्या मार्फत होते किंवा जलसंपदा विभागाच्या मार्फत होते किंवा अजून कोणत्या वेगळ्या, आणि त्याचं सगळं श्रेय शिंदे बंधू लाटतायत किंवा रणजित भाई लाटतायत असं जे त्यांचं म्हणणं होतं. तर मला त्यावरती त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे काही 1.5 वर्षापासून तुम्ही आमदार आहात, तर 1.5 वर्षात तुम्ही जे काही दुरुस्ती केली किंवा त्याच्या संदर्भात तुमच्याकडे जे काही रेकॉर्ड आहे ते तुम्ही आम्हाला दाखवावं, शेतकऱ्यांना इथलं दाखवावं की तुम्ही कशा प्रकारे दुरुस्ती केली, कशा प्रकारे वेळोवेळी शेतकऱ्यांचं तुमच्याकडे कॉल गेलेत आणि त्याच्यावरती तुम्ही काय रिस्पॉन्ड केलाय हे सगळी माहिती सर्व शेतकऱ्यांना द्यावी. म्हणजे शेतकऱ्यांनाही वाटेल की कुठेतरी आमदार आमच्यासाठी काहीतरी करतायत. पण मला नाही वाटत की त्यांच्याकडून असं काही झालेलं आहे. ते जे काही हे सर्व दुरुस्ती वगैरे जे काही होते ते सर्व कारखान्याच्या मार्फतच होते किंवा बायांच्या मार्फतच होते. त्यामुळे आमदारांनी असं काही बोलून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. आणखी काही शेतकरी असणार आहेत आपल्यासोबत, काय नेमकं काय सांगाल परिस्थिती नेमकी? कारखाने ही पाईपलाईन वारंवार लिकेज, हजारो लाखो लिटर पाणी वापरलं जातं. मग इथल्या ज्या परिसरातले म्हणजे जिथं जिथं पाईपलाईन लिकेज होते तिथले शेतकरी तत्परतेनं तुम्ही कोणाला संपर्क करता? ज्यावेळेस ह्याच्या अगोदर पण असे पाईपलाईन लिकीचे प्रकरण झालेले आहेत त्यावेळेस नक्कीच गावातले सर्व लोक कारखान्याला संपर्क करतात. त्यानंतर त्यांची सर्व टीम या ठिकाणी येऊन देखरेख करून काय तिथं करायची, काय दुरुस्तीची कशा पद्धतीची गरज आहे निरीक्षण करून तातडीनं ते जे काही लिकेज वगैरे आहे ते क्लिअर करायचं काम करतं. पहिल्यापासून कारखान्याचं चांगलं सहकार राहिलेलं आहे या सिनामाडा योजनेसाठी. आम्हाला पूर्ण जे हे पंचकृषी आहे, जो हरित इथले जे पूर्ण जे बागायती क्षेत्र झालेलं आहे ह्या सिनामाडामुळे झालेलं आहे आणि पहिल्यापासूनच कारखान्याचं चांगलं लक्ष आहे. त्यामुळेच ही योजना इतके दिवस चांगल्या पद्धतीने चाललेली आहे आणि सर्व आमचा जो संपूर्ण ह्याच्यावरचा योजनेवरचा जो उपभोक्ता भाग आहे तो समृद्ध होण्यामागे ही योजनाच कारणीभूत आहे. आणि ह्या योजना
चांगल्या पद्धतीनं चालण्यामागं कारखान्याचा मोठा हात आहे. आता हे सगळं वातावरण तालुक्यातलं ह्या शेणामाडाच्या दुरुस्तीच्या वरनं राजकीय वातावरण ढवळून निघलंय. आता जी तुम्ही प्रतिक्रिया देताय ही प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं होतं का तुम्ही नाही जी काय वस्तुस्थिती बघताय त्यावर देताय? नाही, वस्तू तिथे आता समोरच आहे सर्वांच्या. ही पूर्ण इथं सिस्टीम यांची काम कार्यरत करते. मोठा क्रॅक गेला, एक 5.5 फुटाची पाईप आहे पूर्ण, तो एक 70% क्रॅक गेलाय. एवढं मोठ्या पद्धतीचं लिकेज या ठिकाणी काढलं जाते. कुणी सांगितलेलं वगैरे काय नाही, पूर्ण वस्तू तिथे समोर दिसते, सर्वांना ते पाहून बघतोय. तर शेणामाडाच्या बाबतीतल्या जे काही संभ्रम असतील किंवा हे असतील ते आता हे शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही आता या भागातले शेतकरी म्हणून रहिवासी आहे, तुम्ही काय नेमकं वस्तुस्थिती काय आहे? शिनामाडा उपसा जलसिंचन योजना ज्या दिवशीपासून कार्यान्वित झाली त्या क्षणापासून या योजनेचं पूर्ण जे काय ह्याचं कामकाज असेल किंवा दुरुस्ती झाली, त्याची देखभाल असेल, हे सगळं आपल्या माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, या कारखान्याच्या मार्फतच ह्या सगळं शिनामाडाची आजपर्यंत दुरुस्तीचं कामकाज होत असतं. आता पाठीमागच्या 2-3 दिवसात या ठिकाणी हा रोड म्हणजे आपला पुटजोळगाव कनेरगाव निमगाव रोड आहे. ह्याला आपण 3 नळ्याचा रस्ता म्हणतो. ही आपण जे उभं राहिलेलो आहे ते कनेरगाव आणि दहिवलीच्या शिवावर उभं राहिलेलो आहे. या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी इथं चौकात लिकेज झालेलं होतं. ह्याला आपण 3 नळ्याचा चौक सुद्धा असं आमच्या भागात म्हणलं जातं. इथं लिकेज झालं की 1-2 ग्रामस्थांनी लगेच कारखान्याला फोन केलं. कारखान्यानं फोन गेला की लगेच तासाभरात तर इथं कारखान्याची यंत्रणा आली. की तुम्ही आता इथं बघताय, इथं त्यांचं जनरेटर आहे, काय कर्मचारी आहेत 10-15. हे आजच नाही, तुम्ही आज आलाय माहिती घ्यायला, तुम्ही काल जरी आला असता, परवा दिवशी जरी तुम्ही इथं या ठिकाणी आला असता, तरी अशाच प्रकारचं इथं दुरुस्तीचं काम चालू होतं. कोणी जरी काय आता सध्याचे विद्यमान आमदार महोदय जरी काय श्रेयवादाची लढाई करत असले, तर तुम्ही ह्या भागातल्या शेतकऱ्याला जर वस्तुस्थिती विचारली, मग तुमचा जिथून शिनामाडा योजना चालू होती पुटजोळगाव हेडचा भाग तिथं आहे, त्या ग्रामस्थांना विचारा, अकोल्याच्या विचारा, हे कनेरगाव आहे, शेजारचं आमचं दहिवली गाव आहे, कुठल्याही गावातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपाशी तुम्ही जर गेला, त्यांना जर विचारलं की बाबा शिनामाडा योजना कुणामुळे चालू आहे, इथं जर काय ह्याची दुरुस्ती झाली, काय घोटाळा झाला, तर ते एका तासाच्या इथं घोटाळा येऊन कोण काढतं, तर क्षणात त्या शेतकऱ्याच्या त्या ग्रामस्थांच्या तोंडामध्ये आपसुकच येईल की हा घोटाळा झाल्यानंतर कारखान्याचीच विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचीच कर्मचारी येतात आणि इथली सगळी दुरुस्ती करतात. आतापर्यंत दादांच्या माध्यमातून हे सगळं चालू होतं. आता दादा जरी अमेरिकेला असले तरी त्यांचे चिरंजीव रणजितभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही शेतकऱ्याचा फोन गेला की 5 मिनिटं असतील, अर्धा तास असेल, एवढ्या वेळात. आता इथून कारखाना काय जास्त अंतरावरच नाही, एक 10 मिनिटात कारखान्यावरचे लोक इथं येऊ शकतात. तर आजपर्यंत जेवढं काय इथं दुरुस्ती झाली ते फक्त कारखान्याच्या मार्फतच झाली. आणि हे आम्ही म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही ह्या 5-6 गावच्या कुठल्याही शेतकऱ्यांना विचारा, लहान मुलाला विचारा, वृद्ध माणसाला विचारा, कुणीही डोळं झाकून सांगल की शिनामाडा योजना ही शिंदे कुटुंबाच्या माध्यमातूनच चालू आहे आणि ती इथून पुढेही त्यांच्यातच फक्त धमक आहे ही योजना चांगल्या पद्धतीने राबवण्याची आणि चालू ठेवण्याची. तर सध्या जर आपण या भागातल्या शेतकऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे, त्यांच्या भावना काय आहेत, ही वस्तुस्थिती त्यांनी सांगितलेली आहे. पाईपलाईनचं लिकेजचं काम गेल्या 3 दिवसापासून चालू आहे आणि एक प्रकारे आव्हान देखील दिलंय शेतकऱ्यांनी असतील किंवा काय प्रतिनिधी असतील, त्यांनी सांगितलंय की ही जी योजना आहे ती फक्त माजी आमदार बबनराव शिंदे, भाजपाचे नेते रणजितसिंह शिंदे हे चालवू शकतात, बाकीच्यात कोणाच्यात धमक नाही. त्याचं कारण असं आहे की ही यंत्रणा जी सगळी लागते ती कारखान्यामार्फत लागते आणि कोणी काय जरी म्हटलं तर शेतकऱ्यांना नेमकं काम कोण करतं हे शेतकऱ्यांना या भागातल्या माहिती आहे आणि पुढच्या भागातल्या देखील शेतकऱ्यांना माहिती आहे. या ठिकाणी जी पाईपलाईन फुटलेली आहे, लिकेज झालेली आहे, त्या कामाची पाहणी करण्यासाठी शिनामाडाचे जे लोंढे रावसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रावसाहेब, मला या निमित्तानं काही प्रश्न आपल्याला विचारायचे. तुम्ही आता येथे एक पत्र घेऊन आला, ते नेमकं पत्र कशाचं आहे? शिनामाडा उपसा सिंचन योजना दिनांक 8/8/2026 रोजी लाईन क्रमांक 3 मोठ्या प्रमाणात गळती झाली आणि आकस्मिक गळती झाल्यामुळं
लगेचच्या लगेच इमर्जन्सी ठेकेदाराकडून काम करणं किंवा हे शक्य नव्हतं. त्यामुळं जे तांत्रिक जे सल्लागार आहेत किंवा तांत्रिक कामगार आहेत ते कारखान्यामार्फत लगेच मिळण्यासाठी आम्ही पत्र दिलं. आता हे सध्या एक 10-12 कामगार या ठिकाणी पण लिखित झाले आणि समोर पण लिखित झाले. हे जे कामगार आहेत हां, ते आपले जलसंपदा विभागाचे आहेत की कारखान्याचे आहेत? हे जलसंपदाकड एक यंत्रणा नाही आहे. बर. जी बाकीची यंत्रणा आहे ती बाहेरचे डिपार्टमेंटची आहे. म्हणजे जनरेटर आणि सगळी जी यंत्रणा ही जे वेल्डर आहेत हे सगळे कारखान्यामार्फत आलेले आहेत. आता एक मुद्दा असा आहे की काल परवा आपल्याच खात्यातील अधिकाऱ्याने कोण असतील त्यांनी सांगितलं की ही सगळं टेंडर प्रक्रियेद्वारे राबवलं गेलेलं आहे आणि त्यात विठ्ठल आता त्यावर मी भाष्य करणं बरोबर नाही, कारण ते माझे वरिष्ठ आहेत. बर. त्यांनी काय भाष्य दिलं मी नव्हतो तिथे. बरं, आणखी मला एक मुद्दा विचारायचा. सीनामाडा सिंचन योजनेतली ह्या ज्या काही पाईपलाईन्स आहेत त्या वेळोवेळी गळती होतात, त्याचं लिकेज होतं. मग हे नेमकं वेळोवेळी आपण पाटबंधारे खात्याकडून कारखान्याला पत्र देतो आणि त्यानंतर दुरुस्ती होती की काय याच्यात जर एका आता खरीप आवर्तन आता 2026-27 चालू आहे. हे आवर्तन साधारण 3 महिने चालतं. बर. मग आकस्मिक जर गळती झाली तर लगेच्या लगे यंत्रणा उपलब्ध करण्यासाठी ठेकेदाराकडे नसते आणि कोणाकडे नसते. त्यामुळे काय होतं, मग ऐन वेळेला आता नाही तर हे रोटेशन अजून 10 दिवस सुद्धा यंत्रणेमार्फत काम झालं नसतं. बर. त्यामुळं तात्काळ यंत्रणा आणून रोटेशन बंद पडू नये ह्या हेतून आम्ही पत्र दिलं. आता कारखान्याकडून अशी किती वेळा मदत घेतली गेली, किती वेळा आता मी 2005-06 पासून ह्या योजना कार्यान्वित झालेली आहे. बर. शिनामाडा उपसा सिंचन योजना 2005-06 पासून कार्यान्वित झालेली आहे. त्यावेळेस पासून मी सिंचनाचं आज तागायत काम करतो. मी 2031-12-16 रिटायर झालेलो आहे. 10 वर्ष चालू झालं माझं ते मला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलेलं आहे. बर. वेळोवेळी आवर्तन काळात जर काही इमर्जन्सी झाली तर मी म्हणजे माझ्या वरिष्ठाला सांगून किंवा वरिष्ठाच्या सल्ल्यानुसार मी वेळोवेळी कारखान्याची मदत घेऊन हे काम केलेलं आहे. शिनामाडा उपसा सिंचन योजनेच्या ऊर्ध्वगामी नलिकेची जी गळती आहे ते प्रत्येक वेळी आम्ही विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून दादाच्या मदतीने ही सगळे कामं करून घेत असतो. हे पत्र एकदा दाखवा म्हणजे जनतेला, शेतकऱ्यांनाही कळेल. वस्तुस्थिती काय आहे ते यांनी सांगितलेलं आहे. लोंढे रावसाहेब आहेत, जे आहेत आणि गेली 2005 पासून त्यांनी त्या कालावधीचा उल्लेख केला आहे. ज्या वेळेस पाईपलाईन लिकेज होते त्यावेळेस मी वरिष्ठांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून कारखान्याची मदत घेतो आणि तातडीनं सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, आवर्तन बंद पडू नये म्हणून तातडीनं कारखान्याची यंत्रणा लावून ही दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करतो असं त्यांनी सांगितलंय. आता वस्तुस्थितीवर अधिक स्पष्ट बोलणं गरजेचं नाही असं मला वाटतं. कॅमेरा पर्सन समीर मुलानीसह मी रमेश शिरसट, पुढजवळगाव.